तर भावानो, सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी दिवाळीत नियोजन केले खाली कोकणात फिरायला जायचं. घरातलेच कार्यकर्ते होते, म्हणजे आपली सगळी फॅमिलीच. मग काय करेक्ट नियोजन, गाड्या काढल्या आणि निघालो खाली कोकणात फिरायला. जाताना एवढी मोज मस्ती करत गेलो, एकदम भारी वाटायला, तर एन्जॉय आलता, कारण की घरातली फॅमिली होती. घरातून निघताना सकाळ सकाळी फ्रेश वातावरणामध्ये निघालेलो, त्यामुळे निवांत गेलो. पहिला गेल्या गेल्या खाली कोकणात उतरलो आणि पहिला केला नाश्ता. हळूहळू गेल्यानंतर आपल्याला कोकण किनारपट्टी लागली, समुद्र लागला, बघायला एकदम भारी वाटायला आणि सुकून मिळाला की बाबा कोकणात आलो. इथलं वातावरण, इथलं राहणीमान एकदम ओके, म्हणजे एकदम सुकून आहे. कोकणात गेल्या गेल्या पहिला रूम शोधली, कारण की सीझन असल्यामुळे जरासा रूमचा प्रॉब्लेम होता, पण कशी बशी आपल्याला रूम मिळाली आणि राहायचं नियोजन केलं. इथलं वातावरण, इथलं राहणीमान, इथली झाडी बघितल्यानंतर एक वेगळंच फील असतोय. तर हे आपलं भाऊ बंधू गेल्या गेल्या रूमवर पहिला ढेंगापासून आडवी झाली आणि हा इथला बाल्कनी व्ह्यू आहे. कसा आहे का नाही नका विषय, टॉपचा विषय. आम्ही काय जास्त वेळ थांबलो नाही रूमला, कारण की आम्ही पोचलेलो दुपारचं, त्यामुळे म्हणलं आधी गेल्या गेल्या बीचवर जायचं, जरासं गार व्हायचं. दिवाळीचा सीझन असल्यामुळे प्रत्येकजण सुट्ट्या एन्जॉय करायला खाली कोकणात आलेले. फायनली भावानं आपण बीचवर पोचलोय. बीचवर पोचल्यानंतर एक वेगळाच फील आला, म्हणजे ती जायला कधी जातोय पाण्यात आणि एक डुबकी मारतोय आणि कधी गार होतोय असं झालेलं. आंघोळीसाठी पाण्यात निघालेलो, पण लांब आपल्याला हे काय ते पाण्यात पडलेलं दिसलं. मग जाऊन बघतोय तर का हा मेलेला कासव दिसला. मग हे असा मेलेला कासव किनारपट्टीवर आलेला. मग असं ह्याला टाकून तर जाणं हे काय आपल्याला बरोबर वाटलं नाही. थोडा माणुसकीचा धर्म म्हणून आपण म्हणलं याला काहीतरी पाण्यामध्ये टाकून तर काय चालणार नव्हतं, म्हणून म्हणलं आपण ह्याला पुरून टाकायचं. मग काय बाजूला एक बिगारी लोकांचं काम चालू होतं, त्यांच्यापासून एक खोरा आणलं आणि खड्डा मारायला चालू केला. त्या कासवाला पुरायचं कारण म्हणजे काय, पर्यटक भरपूर येतात आणि तिथं कसं लोकल कुत्रे समुद्र किनारपट्टीवर फिरतात आणि त्यात ते त्यांनी कासवाला ते फाडणार, खाणार आणि ती घाण पण करतात. त्यामुळे कसं तिथं पर्यटकांना पण त्रास होतोय, आपल्याला पण त्रास आहे. त्यामुळे हे आपल्याला जे योग्य वाटलं त्यावेळेला मी ते करून टाकलं. सगळा विषय करून झाल्यावर ह्या जलपऱ्या आपल्याला समुद्र किनारपट्टीवर आलेल्या दिसल्या. मग काय यांना लांबनच हाय हॅलो केलं आणि जेवणासाठी कॉल आलेला. मग काय म्हणलं जाऊन पहिला जेवायचं. 10-15 मिनटं कोकणातल्या लोकांच्या सोबत मौज मस्ती करत बोलत बसलो आणि डायरेक्ट आपल्याला आली कोकणातली स्पेशल मच्छी थाळी. मग काय आम्ही ऐकतोय पाडला बुकनाच. जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणलं आता समुद्र यात्रा करायला जायचं, म्हणजे आतला समुद्र सगळा काय असेल ते आज काय असेल ते फिरूनच घ्यायचं, कारण की आपल्याला दुसऱ्या दिवशी स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या. मग काय आपण ज्या गोष्टीसाठी आलतो ती गोष्ट आपली पूर्ण झाली, म्हणजे आपल्याला डॉल्फिन माशाचं दर्शन घ्यायचं होतं. आपण खूप लकी आहे की आपल्याला डॉल्फिन माशाचं दर्शन मिळालं. हे असं सहजासहजी कुणाला डॉल्फिन मासा बघायला मिळत नाही, पण आपल्याला बघायला मिळाला. आणि त्याचबरोबर आपल्याला जेलीफिश पण बघायला मिळालेली. त्याला हात लावून चालत नाही, तर 2 तास नुसतं खाजवतच बसवायचं. हे दुसरा आग्या माऊस आहे. सगळं फिरत फिरत आपण आलो हा मिनी केरळ. आता हे तुम्हाला जी नारळीची झाडे दिसतात ह्या जागेला मिनी केरळ असं म्हणलं जातं, म्हणजे जर केरळमध्ये आहे तसंच इथं पण आहे. त्यामुळे या जागेचं मिनी केरळ असं नाव पडलं. फिरून फिरून मला तर घुमवायला लागलेलं आहे. मग काय म्हटलं कुठेतरी थांबायचं. मग काय आपल्याला एक गाईड होता, त्या गाईडनं आपल्याला इथं थांबवलं. हा आहे सुनामी बेट. ज्यावेळेला 2004 साली सुनामी आलेली त्यावेळेपासून या बेटाला सुनामी बेट असं नाव पडले. म्हणजे त्याच वेळेला हा बेट निर्माण झाला आहे. ज्यावेळेला ओटी येत्या त्यावेळेला इथं पाणी फुल वाढते आणि संध्याकाळच्या वेळेला हा पूर्ण बेट रिकामा होतो, एक बीचच तयार होतो इथं. तो हे आपल्याला काहीतरी नवीन वाटलं म्हणून आपण यात बसलो. हे असं वडीत नाही आलं तर तिच्या आईला हातडी कोतळा एका जागेला गोळा झालेला काय म्हणून बसलो असं वाटाल तर बाबा 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 असं वडीत नाही आलं तर की तिच्या आईला एखादं पोतो कसं वडीत नेतात असं वडीत नाही आलं तर. त्यानंतर हा पॅरासेलिंग हा एक विषय आहे, त्यामध्ये आपला भाऊ बसला. ते पतंग कसा वर जातोय एकदम वादाच्या दिशेने, तसं बघता बघता भाऊ एकदम ढगात कल्टी फायरच झाला. आणि त्यानंतर आलो आम्ही बनाना राईडमध्ये. हे जे तुम्हाला खेळ दिसते हे जर आम्हाला चांगलं वाटलं म्हणून यात बसलो, तर यानं डायरेक्ट धप्पा विषय केला, डायरेक्ट पाण्यात पाडला आणि आमची केली बोंबाबोंब. तर भावानो, ही आपली फॅमिली ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा. आणि तुम्ही बी तुमच्या फॅमिलीला घेऊन जावा कुठेतरी लांब कोकणात, एन्जॉय करा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगण्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगेन की एन्जॉय करत राहावा, कारण की आयुष्य एकदाच आहे, परत परत नाही. आणि जाता जाता भावाला एक लाईक तो बनताय.